या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी श्रीकांत गुले। श्रीकांत, काय ताजे अपडेट येत आहेत? रुबीना, ज्या पद्धतीने तू आता सांगितलं की अत्यंत भीषण स्वरूपाचा हा स्फोट आहे, हा स्फोट नेमका ज्या कंपनीत झाला, गुगल अर्थच्या माध्यमातून आपण ती कंपनी दाखवणार आहोत आणि त्या स्फोटानंतर ज्या परिसरामध्ये आग पसरली तो नेमका परिसर काय आहे, डोंबिवलीमधला तो नेमका भाग काय हे देखील सांगण्याचा आपण गुगल अर्थच्या माध्यमातून प्रयत्न करूयात। सुरुवातीला तुम्ही पाहू शकता मेट्रोपॉलिटन एक्झिक्युटिव्ह नावाची ही कंपनी आहे। डोंबिवली फेज 2 मध्ये जी कंपनी आपल्याला ही दिसते आणि ही गुगल अर्थच्या माध्यमातून आता सध्या आपण सगळे दृश्य पाहतोय। या कंपनीमध्ये जो आहे तो मूळ स्फोट झालेला आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता आजूबाजूला एकीकडे आपल्याला PMR चिल्ड्रन हॉस्पिटल दिसतं, एकीकडे मधुसूदन हॉस्पिटल दिसते, आजूबाजूला वस्ती आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये ही आग पसरली आणि त्यानंतर या भागामध्ये स्फोट झाल्यानंतर म्हणजे मेट्रोपॉलिटन एक्झिक्युटिव्हमध्ये मूळ स्फोट झाला, त्यानंतर आग लागली अमुदान केमिकल्सला। डोंबिवली फेज 2 मधल्या ह्या सगळ्या कंपन्या आहेत आणि हा अत्यंत आणि भीषण अशा स्वरूपाचा स्फोट आहे। अमुदान केमिकलच्या बाजूला देखील तुम्ही पाहू शकत असाल तर गणपती मंदिर आहे, आजूबाजूला घनदाट अशी ही वस्ती आहे आणि नागरिकांमध्ये साहजिकच या संपूर्ण घटनेमुळे आता भीतीचं वातावरण पसरल्याचं देखील आपण पाहतोय। या नकाशाच्या माध्यमातून या गुगल अर्थच्या माध्यमातून देखील तुम्ही पाहू शकता अमुदान केमिकल्स या कंपनीमध्ये स्फोटानंतर आग पसरली, त्यानंतर या संपूर्ण भागात ही आग पसरल्यामुळं नागरिकांमध्ये निश्चितच आहे घबराटीचं आणि भीतीचं वातावरण पसरलं। त्यानंतर KG केमिकल्स नावाची कंपनी आहे, गेल्या 30 वर्षांपासून ही कंपनी या ठिकाणी फेज 2 मध्ये स्थित आहे आणि ती गेल्या 30 वर्षांपासून ते केमिकल्स बनवण्याचं काम करतात। तुम्ही याच्यावरून एक अंदाज येतोय आपल्याला की ज्या कंपनीमध्ये केमिकल्स बनतं त्या तिथं स्फोट नंतर आग लागणं हा अत्यंत भयावह आगडोंब खरं तर या ठिकाणी उसळलेला आहे आणि कशा पद्धतीने तिथल्या नागरिकांमध्ये भीती पसरली असू शकते याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी घेता येतो। KG केमिकल्स फेज 2 डोंबिवली MIDC फेज 2 मध्ये स्थापित असलेली ही कंपनी आहे। याच्या आजूबाजूचा परिसर देखील आपण बघितला की गणपती मंदिर जे आपण आधीच्या कंपनीला लागून असलेलं बघितलं होतं अमुदान, अर्थात अमुदान आणि KG केमिकल्स आजूबाजूला असलेल्याच कंपन्या आहेत। मुळात इथनं स्फोट मेट्रोपॉलिटनमध्ये स्फोट झाल्यानंतर आग पसरली, KG केमिकल्सपर्यंत आली आणि आजूबाजूला गणपती मंदिर असेल आणि इतर वस्तीचा हा संपूर्ण भाग आपण पाहतोय आणि नुकतीच जी ताजी माहिती आपल्या समोर आपल्यापर्यंत येते ती अंबर ऑर्गॅनिक्स नावाची जी कंपनी आहे, इथपर्यंत हा संपूर्ण धुराचा लोट पसरलेला आहे आणि दृश्याच्या माध्यमातून आपण पाहतो इकडे सागाव म्हणून एरिया आहे, दत्त मंदिर आहे, इकडे शिवाजीराव जोंधळे इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा अंबोरसिया केमिकल्स कंपनी असेल, तर ह्या आजूबाजूला अत्यंत हा केमिकल्स कंपनीचा संपूर्ण भाग आहे। डोंबिवलीतील MIDC फेज 2 मधली ही सगळी दृश्य मी तुम्हाला दाखवतोय आणि या संपूर्ण भागामध्ये आता ही आग पसरलेली आहे। त्यामुळे निश्चितच आहे की नागरिकांमध्ये डोंबिवलीकरांमध्ये अत्यंत भीतीचं आणि घबराटीचं वातावरण या ठिकाणी पसरल्याची दृश्य सध्याची परिस्थिती आहे। मात्र या माध्यमातून आपल्याला हे चित्र स्पष्ट होतंय की कशा पद्धतीनं मेट्रोपॉलिटन एक्झिक्युटिव्ह नावाच्या या कंपनीमध्ये अत्यंत गजबजलेला खरं तर हा भाग आहे आणि जी नागरी वस्ती अत्यंत जवळ आहे। म्हणजे डोंबिवली फेज 2 मध्ये ही कंपनी स्थापित आहे आणि आजूबाजूला आपण पाहतो विविध हॉस्पिटल्स आहेत, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, त्यामुळे लहान मुलं असतील, नागरिक असतील, अत्यंत घबराटीचं आणि भीतीचं वातावरण लोकांमध्ये इथं स्फोट झाला आणि त्यानंतर स्फोट जो पसरला तो अमुदान केमिकल्स असेल, त्यानंतर स्फोटाच्या झळात दूरपर्यंत KG केमिकल्स पर्यंत पोहोचलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्या माध्यमातून मी तुम्हाला नकाशाच्या माध्यमातून मॅपच्या माध्यमातून ही सगळी दृश्य दाखवतोय यावरून आपल्याला हे स्पष्ट होतंय की सागाव असेल, सोनारपाडा जो डोंबिवलीतला मुख्य एरिया आहे त्या एरियामध्ये खरं तर ही संपूर्ण घटना घडलेली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये निश्चितच आहे की भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। आता सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत, लोकप्रतिनिधींनी त्याकडे धाव घेतलेली आहेत आणि आता बचाव कार्य सुरू आहे। सुदैवानं आतापर्यंत जीवितहानीची कुठलीही वृत्त आपल्यापर्यंत आलेलं नाहीये, मात्र ज्या पद्धतीचे अपडेट्स आपल्यापर्यंत येतात अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि याच गुगल अर्थच्या माध्यमातून आपण ही घटना नेमकी कशी घडली, कुठं घडली ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। रुबीना, आपण जर बघितलं तर डोंबिवली MIDC फेज 2 मध्ये या सगळी आगीच्या घटना घडल्यात, स्फोटाच्या घटना घडल्यात, मात्र अशा पद्धतीनं डोंबिवली MIDC मध्ये आग लागल्याची ही पहिलीच वेळ नाही आहे। याआधी हा इतिहास आहे, म्हणजे डोंबिवली MIDC बद्दल सातत्यानं अशा घटना घडत असतात आणि त्याबद्दल वारंवार बोललं जातं। त्यामुळे आता जे ताजे अपडेट्स येतात त्यानुसार आता आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत।